हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत. माननीय उच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता माननीय न्यायालयाने स्पष्ट केले आहे की रजा रोखीकरण मीन्स लिव्ह इनकॅशमेंट हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणत्याही वैध कायदेशीर तरतुदीशिवाय त्यांना या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. आता हे जे प्रकरण आहे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय आला आहे. नाव आहे श्री दत्ताराम सावंत आणि श्रीमती सीमा सावंत. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी 2015 मध्ये स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता श्री दत्ताराम सावंत 1984 पासून सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते, तर श्रीमती सीमा सावंत याच वर्षापासून रोखपाल म्हणून काम करत होत्या. आता नोकरी सोडताना दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळले होते आणि त्यांना बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही मिळाले होते, परंतु त्यांना त्यांच्या विशेषाधिकार रजेचे रोखीकरण करण्यास नकार देण्यात आला होता. याविरुद्ध त्यांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. आता महत्त्वाचा निर्णय असा दिला, माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात नमूद केले की वैधानिक तरतुदींशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा घेण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. माननीय न्यायालयाने पुढे म्हटले की लिव्ह इनकॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, कारण कामगाराने ती रजा स्वतःच्या कामातून कमावलेली असते. माननीय न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की विशेषाधिकार प्राप्त रजा नियोक्त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे. कोणतीही संस्था किंवा नियोक्ता कोणत्याही वैध कायदेशीर अधिकाराशिवाय हा अधिकार नाकारू शकत नाही. तर हा होता माननीय हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. थँक्यू.